नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सोलार पंप योजना ही राज्य शासनाने आणली. केंद्र सरकारच्या धर्तीवर ही सोलार पंप योजना आणली. आज विधिमंडळाच्या अधिवेशनात अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेविषयी खूप काही चांगलं सांगितलं. तशी ही योजना अतिशय चांगली आहे, कारण या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा करणे आणि मोफत विजेचा पुरवठा करणे. उद्देश चांगला आहे, योजनासुद्धा चांगली आहे. योजना अतिशय चांगली आहे यासाठी कौतुक. पण या योजनेत आता शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अर्ज भरल्यानंतर पेमेंट केल्यानंतर पंप लवकर येत नाहीत, त्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. त्यानंतर वेंडर निवडावा लागतो. त्यात वेंडर जसं काय खूप मोठा अधिकारी आहे अशा प्रकारची शेतकऱ्यांना वागणूक देत आहेत. अशा प्रकारची शेतकऱ्यांना खूप विचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी ते निमूटपणे सहन करतोय, कारण जास्त काय बोलले तर ते वेंडर लोक पंप द्यायला सुद्धा उशीर करतात. इथपर्यंत त्यांची मजल जात आहे. जसं काय त्यांनी स्वतःच्या किमतीचं घेऊन शेतकऱ्यांना देत आहेत. यावर नियंत्रण सरकारचं म्हणावे तसं नाही, ही एक शोकांतिका आहे. त्यानंतर जॉईंट सर्वे होणार, त्यासाठी महावितरणचे अधिकारी पाहणीसाठी येणार. सर्वच नाही, पण तिथेही 1000-500 रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जातात. त्यानंतर वर्क ऑर्डर भेटल्यानंतर कंपनीने काही ठराविक दिवसाच्या आत पंप इन्स्टॉलेशन करायचा असतो, परंतु कंपनी खूप उशीर लावत आहे. त्यानंतर शेतकऱ्यानेच एखादी गाडी भाड्याने करून तो मटेरियल जिथं वेंडरचं गोडाऊन असेल तिथून तो मटेरियल आणायचा. त्यानंतर त्यासाठी लागणारे मजूर देखील शेतकऱ्यानेच पाहायचं किंवा स्वतः काम करायचं. पंप इन्स्टॉलेशन झालं की त्यासाठी जे मटेरियल लागतं, जसे की सिमेंट असेल, खडे असेल, रेते असेल, हे सुद्धा मटेरियल शेतकऱ्याने स्वखर्चाने आणायचं आणि ते शेतकरी शेवटी नाईलाजाने आणत आहे. यावर नियंत्रण कोण ठेवणार? इतकी पिळवणूक जर शेतकऱ्यांचे होत असेल तर असे कसे होणार? पंप मटेरियल कसं आहे हे बऱ्याच शेतकऱ्यांना यासंबंधी जास्त माहिती नसते. ज्या प्लेट असतात त्या प्लेट चांगल्या दर्जाच्या आहेत का? त्यानंतर जो तुम्ही 5 HP असेल, 3 HP असेल, 7.5 HP असेल, जो HP चा पंप आहे त्याला म्हणजे त्या कॅपॅसिटीच्या प्लेट आहेत का? कधी कधी कसं होते, 5 HP जरी आणलं प्लेट खराब असेल तर 3 HP मोटर जेवढं पाणी मारते तेवढंच पाणी मारत आहे. तसेच त्याची मोटर योग्य आहे का, त्याचा स्टार्टर योग्य आहे का, हे शेतकऱ्यांना जास्त माहिती नसते. बऱ्याच ठिकाणी मटेरियल देखील अपुरं पुरवलं जातं आणि त्याचाही वरचा खर्च शेतकरी नाईलाजाने आणत आहे. आता इन्स्टॉलेशन झालं म्हणजे संबंधित वेंडरची जबाबदारी संपली का? तर नाही, कारण काही पंपात लगेच बिघाड झालेले सुद्धा बऱ्याच ठिकाणी आढळून आलेले आहेत. त्यासाठी त्याची तक्रार केली तर वेंडर लोक उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. आता सोलापूरमधील बऱ्याच शेतकऱ्यांना याचा वाईट अनुभव आलेला आहे. एकतर महावितरणने नवीन वीज पुरवठा कनेक्शन बंद केले, सोलर घ्या म्हणून शेतकऱ्यांना तगादा लावला. शेतकऱ्यानेही पीक जळेल म्हणून सावकार असेल किंवा इतर मिळेल त्या मार्गाने पैशाची व्यवस्था करून जे काही संबंधित 3 HP असेल, 5 HP असेल, त्याच्या संबंधित काय रक्कम असेल ते भरली. 10% असेल, 5% असेल, त्यात मग तरीही जर सोलरची अशी बॉम्ब असेल तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? विधानसभेत सांगितलं जातं की ज्या कंपन्या ठरलेल्या वेळेत सोलर देणार नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल. सोलर कसे बसवले, याची गुणवत्ता काय, यासंबंधी अशी कोणतीही म्हणजे असं खास व्हेरिफिकेशन यासाठी टीम आहे की नाही हे देखील शेतकऱ्यांना माहीत नाही. आता बघा, गेल्या 8 दिवसापूर्वी सोलापूरमधीलच करमाळा येथील एक शेतकरी आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना शेतातील पीक जळेल या भीतीने त्यांनी 5 HPचे साधारणपणे 32,000 रुपये भरले. 4-5 दिवसांनी त्यांना वेंडर निवडा म्हणून मेसेज आला. त्यांनी जिथं फॉर्म भरला तिथं वेंडर निवडायसाठी गेले तर त्या ठिकाणी बघा, स्क्रीनवर तुम्हाला मेसेज दाखवला आहे, तर त्या ठिकाणी असा मेसेज येतोय की सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त झाली आहे. मग आता त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? जर एका बाजूला तुम्ही मेसेज पाठवताय की तुम्ही वेंडर निवडू शकता आणि वेंडर निवडायला गेलं तर तिथं सांगताय की कोटा समाप्त झाला. त्या शेतकऱ्याचे पीक एवढ्या दिवस राहणार का? वेळेवर त्याला पाणी नाही दिले तर कसं होणार? सरकारची योजना अतिशय चांगली आहे, योजनेला कोणीही नावे ठेवत नाही, पण ज्या पद्धतीने हे बोगस आणि कामचुकार वेंडर शेतकऱ्यांची
पिळवणूक करत आहेत, त्यावर शेतकरी नाराज आहे. कदाचित आपण बोललो तर आपल्याला पंप भेटायला काहीतरी अडचण आणतील म्हणून तो गप्प आहे आणि याचा फायदा हे वेंडर लोक उचलत आहे. त्यामुळे किती सोलर बसवले हे आकडा जास्त असला तरी जे बसवलेले इन्स्टॉलेशन केलेले सोलर आहेत त्याची नेमकी सद्यस्थिती काय आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर कितीही चांगल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आणल्या आणि मधले संबंधित जर अशा प्रकारच्या बेकायदेशीररित्या पद्धतीने वागायला लागले, लूट करायला लागले तर शेतकरी जास्तच अडचणीत येणार आहे. त्यामुळे शासनाने सुद्धा चुकीच्या पद्धतीने काम करणारे वेंडर किंवा इतर जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे आणि अशी एखादी मोहीम राबवली पाहिजे की जे आत्तापर्यंत इन्स्टॉलेशन केलेले सोलर आहेत त्यांचं रँडमली तपासणी करून संबंधित जो कोणी ठेकेदार असेल त्यावर कडकात कडक कारवाई केली पाहिजे. धन्यवाद.